चलो ओके 1-2 मिनिटं ते त्यांना पुढे बस आले का सगळे छत्रपती शिवाजी महाराज की जय येना तो समोर समोर थांबा समोर छत्रपती शिवाजी महाराज की जय आगे देखना रे बाबा ए बाबा आगे देखना क्या विनंती करणार आहे माननीय अतुलजी सावे साहेबांनी कृपया आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. विनंती करणारे श्री नितीन धुमाळ पाटील यांना आपण माननीय थँक्यू. यानंतर विनंती करणार आहे महानगरपालिका संभाजीनगरचे उपायुक्त माननीय श्रीमती अपर्णाताई थेटे यांना कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. समुद्रताई संतोष कुमार जमाळ पाटील यांना विनंती आहे आपण अपर्णाताई थेटे यांचा सन्मान आणि स्वागत करावं. काही समोर थांबा. सर्व पाहुणे मंडळींचं तसेच निमंत्रितांचं माफी मागतो की कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला, परंतु हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे आपण इथे सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो. आणि आपलं जुनं हॉटेल 2001 पासून हॉटेल नितीन मराठा या नावाने ह्याच रोडने थोडंसं 200 मीटर अंतरावर आहे. त्या हॉटेलचे जेवण इतकं अप्रतिम आहे की गिरायकांची आम्हाला मागणी होती किंवा आम्हाला फॅमिलीला बसता येईल असं एखादं हॉटेल तुम्ही चालू करा. आणि हे सगळं म्हणजे माझ्याकडे तिकडे कुणी खूप नाही, माझी मिसेस स्वतः ते सगळं बनवते, त्याच्यामुळं घरगुती जेवणाचं स्वाद लोकांना आवडत होतं आणि ते लोकांनी डिमांड केलं. त्यानंतर मुलांनी मग ते मनावर घेतलं, त्याला आपलं सहकार्य मिळालं आणि ही वास्तू उभी राहिली. मी साहेबांना विनंती करतो की आपण या शुभप्रसंगी आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावा. शिवानी फॅमिली रेस्टॉरंटच्या आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले माझे सहकारी, आम्ही आत्ता कन्नड वैजापूरचा पुन्हा दौरा करून संजय खंबा त्याला घरी सोडायच्या म्हणजे त्याला इकडे घेऊन आला असे आमचे सहकारी संजय खंबायतेजी, माझे सहकारी लक्ष्मीकांत थेटेजी, अपर्णाताई थेटे, संतोष पाटील, ही माझे सर्वात जुने सहकारी. मी राजकारणात आलो तेव्हापासून माझ्याबरोबर श्री संतोष कुमार पाटील, नितीन धुमाळ पाटील, शैलेश शेकाळेजी, मुकेश शिरमकरजी, उपस्थित गायकवाड साहेब आहेत आमचे आणि सर्वच उपस्थित, म्हणजे वहिनींचा उल्लेख करीन आणि सुनबाईचा पण. हो नितीन पुढे. सगळ्यांचा असं आहे की
आज एखादा व्यवसाय चालवायचा इतकं सोपं नाही आहे आणि संतोष पाटलांनी पण आमच्या अनेक संघर्ष करत आज नितीन जे हॉटेल सुरू केलं ते हॉटेल चालवत अनेक अडचणी आल्या, पण त्या अडचणीला मात देत म्हणून आज इकडे या नवीन वास्तुततेने अतिशय सुंदर असं हे रेस्टॉरंट बनवलं आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की या भागातील नागरिक ही स्वाद आम्ही पण अनेक वेळेस संतोष पाटलांकडून डब्बा मागवतो, चांगलं भोजन असते म्हणून. आणि जसं संतोष पाटलांनी सांगितलं या भागातील नागरिकांना एक चांगली बसायची सोय पाहिजे होती, चांगलं रेस्टॉरंट पाहिजे होतं. नक्कीच मला खात्री आहे की नितीनचा जो स्वभाव आहे तो स्वभाव मध्यंतरी तो जरा राजकारणाच्या नादाला लागला त्या आणि जाऊ दे कुठे राजकारण करतो तो आपला व्यवसाय बघ. त्याला थोडासा वाईट वाटलं असेल त्यावेळेस, पण जे करतो ते चांगलं होते लक्षात ठेव. आणि मी उद्घाटन केलं त्याच्यामुळे 100% यश रेट माझा सक्सेस रेट हा तरी चांगला आहे. पण मी सर्व मित्रपरिवार आणि नातेवाईकांची दिलगिरी व्यक्त करतो की मी सकाळपासून कन्नडला होतो, कन्नड वैजापूर असा दौरा करत आमच्या नगरपालिकाच्या निवडणुका सगळ्या आणि त्या जेवढे पत्रकार आले सगळेजण मागं आपण जनतेच्या सेवेसाठी किती होतो ना रेस्टॉरंट. एक मिनिट आईला येऊन द्या सर. एक मिनिट आमचं टॅगलाईन आहे केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर चवीने खाणाऱ्यांसाठी. आणि इथे जे काही पदार्थ तयार होतात त्या पदार्थाला घरच्या हाताची चव असते, घरच्या मसाल्यापासून तयार केले ते पदार्थ तयार करण्याचे सगळ्यात जास्त योगदान जे असेल त्यामुळे कालावधी प्रचंड असे ग्राहकांची डिमांड होती. नॉनव्हेज आम्हाला खाता येईल असे एखादं रेस्टॉरंट तुम्ही चालू करा. आता पुण्यातील काही लोकांची डिमांड होती की बा आपण पुण्याला चालू करा, पुण्यात आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ. माझ्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे मी पुण्याच्या शाळेवर योगायोगाने माझ्या मुलांनी इथे मेहनत घेतली, सगळ्यांनी मेहनत घेतली. त्यांना सहकार्य करणारे सगळे जे मित्र कंपनी त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांनी हे हॉटेल इथे उभं केलं. तिथून लोकांना मिळेल मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सगळ्या संभाजीनगर शहराच्या नागरिकांना आव्हान करतो की एक वेळ आपण शिवनेरी हॉटेल रेस्टॉरंटला फॅमिलीशी व्हिजिट करा आणि जेवणाचा आस्वाद घ्या. आपल्याला मला 100% खात्री आहे की आपल्याला हे जेवण आवडेल आणि आपल्याला आवडल्यानंतर आपण इतर लोकांना परिचित लोकांना नातेवाईकांना सांगावं अशी विनंती करतो. फक्त सांगा सर आपलं हॉटेल जे आहे हे रिलायन्स मॉलच्या बॅक साईडला महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या बाजूला हॉटेल शिवनेरी रेस्टॉरंट गजानन कॉलनी लालखेडा परिसर छत्रपती संभाजी. आपली स्पेशल डिश काय राहणार? स्पेशलिटी आपली काळ्या मसाल्यात शेवगा, बैंगन मसाला, व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारचं जे आहे घरगुती घरी बनवलेल्या मसाल्यापासून तयार केलेलं जेवण आपल्याकडे पार्सल सुविधा राहणार आहे. हो पार्सल सुविधा आहे. धन्यवाद. सर हे शिवनेरीचं डिझाईन कोणी केलं? आपल्या रेस्टॉरंट छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ल्याला अनेक वस्तू असल्यामुळे आपण ते नाव शिकवलं आहे. कारण या ठिकाणी आल्यानंतर आता आपण बघतो बऱ्याच ठिकाणी जे मराठा स्टाईल हॉटेल आहेत त्याला या टाईपमध्येच नाव असतं नॉनव्हेज व्हेज जे काय असेल. तर आपण ज्यावेळेस ग्राहकांना सर्व्हिस देत असतो ते त्यामध्ये नावाचा हा फार वेगळा भाग झाला. सर्वात पहिला मुद्दा आहे आपली क्वालिटी, आपली सर्व्हिस या गोष्टीला प्राधान्य केलं गेलं पाहिजे.
त्यामुळे आपण ज्यावेळेस लोकांना चांगली सर्व्हिस देऊ, चांगलं हे देऊ, त्यावेळेस ते आपल्याला आणखी कस्टमर आणि आपला जो व्यवसाय तो ग्रोथ करेल. रेट वगैरे कसे राहणार सर आपले रेट वगैरे सर्वसामान्य परवडलेल्याप्रमाणे आपले रेट. तुम्ही जर आपल्या भागातील शहरातील इतर रेस्टॉरंटचं जर तुम्ही बघितलं आणि माझ्या तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्यामध्ये दिसून येईल. फक्त आपल्या माध्यमातून सर्व ग्राहकांना विनंती आहे की आपण एक वेळ अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या. धन्यवाद.